नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला MPSC KYC अपडेट संबंधी जाणून घ्यायचं आहे। MPSC KYC अपडेट करण्यासाठी आपल्याला जे आहे MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे। ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इनसाठी तुमचा आयदर ईमेल ID किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही जे आहे लॉग इन करणं अपेक्षित आहे। लॉग इन केल्यानंतर जे आहे प्रोफाईल क्रिएशन हा एक महत्त्वाचा कन्सर्न आहे। ज्या विद्यार्थ्यांची प्रोफाईल अद्याप क्रिएट नाही आहे त्यांनी प्रोफाईल क्रिएट केल्यानंतरच ह्या गोष्टी त्यांना करता येतील। जे एक्झिस्टिंग स्टुडंट्स आहेत की ज्यांनी ऑलरेडी त्यांची प्रोफाईल क्रिएट आहे असे विद्यार्थी जे आहे प्रोफाईलला गेल्यानंतर जे आहे तुम्हाला जे आहे अपडेट किंवा अनलॉक प्रोफाईल असा ऑप्शन तिथे येतो। अपडेट और अनलॉक प्रोफाईलवरून जे आहे तुम्ही क्लिक केल्यानंतर ही विंडो जी आहे ही ओपन होईल। ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे। त्याच्यासाठी जे आहे मोबाईल नंबर एक OTP तुम्हाला जे आहे द्यावा लागेल। OTP आल्यानंतर जे आहे सबमिट केल्यानंतर ही पुढची विंडो जी आहे ती ओपन होईल। बघा मग आता याच्यामध्ये स्टेप 1 पर्सनल इन्फॉर्मेशन हे जे आहे याच्यामध्ये आता सिंपल गोष्ट अशी आहे की जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्या केसमध्ये जे आहे तुम्हाला इथं यस करायचं आहे आणि आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे। ज्यांच्याकडं आधार कार्ड नाही आहे अशा लोकांना जे आहे तर ते MPSCच्या ऑफिसला मुंबईला जाऊन जे आहे अल्टरनेट सोल्युशन घ्यावं लागेल व्हेरिफिकेशनसाठी। आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी हे व्हेरीफाय केलेलं आहे त्यांचा कन्सर्न इथं येत नाही, सो त्यांनी त्यांचे आधार डिटेल मग जर तुमच्याकडे आधार नाही आहे त्या केसमध्ये MPSCच्या ऑफिसला व्हिजिट करा किंवा MPSCला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला गाईड करतील। आणि दुसरा मुद्दा जो आहे की ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे यस त्यांनी आधारचे जे आहे शेवटचे 4 जे डिजिट आहेत ते इथं टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे तुमचं नाव जसं आधार कार्डवर आहे तसं एक्झॅक्ट इथं भरायचं आहे। सरनेम आधी किंवा फर्स्ट नेम आधी जे आहे तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। सो अशा पद्धतीने जे आहे हे फिलअप केल्यानंतर याला सेव्ह करा, सो दॅट तुमचं KYC जे आहे ते अपडेट होईल आणि इथून पुढे होणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये तुम्हाला जे आहे त्याचं बेनिफिट मिळेल किंवा तुम्हाला दुसरे कुठले टेक्निकल इश्यू येणार नाही। सो बेस्ट ऑफ लक, थँक्यू।